पत्रा तालमीमध्ये भांडण लावून फूट पाडण्याचे काम विजय देशमुखांनी केला आहे, असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांनी केला आहे। शहर उत्तर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना पदयात्रेत नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक 7 मध्ये देखील ठिकठिकाणी महेश कोठे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवाजी महाराजांना अभिवादन करून या पदयात्रेस त्यांनी सुरुवात केली। यानंतर पदयात्रा पत्रा तालीम, सळी मारुती, पंजाब तालीम, चौपाड, नवजवान गल्ली, माळी गल्ली, काळी मस्जिद, उमानगरी, निराळी वस्ती, अवंतीनगर, यशनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत ठिकठिकाणी महेश कोठे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। या पदयात्रेत हजारोंच्या संख्येनं महिला युवक सहभागी झाले होते। पत्रा तालीममध्ये भांडणं लावून फूट पाडण्याचं काम मालकांनी केलं। पत्रा तालीम आता एक झाली आहे। संपूर्ण पत्रा तालीम आता माझ्यासोबत असून मला भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला। लोकांचा आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर पत्रा तालमीच्या लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम मालकांनी केलं आणि पत्रा तालमीमध्ये फूट पाडण्याचं काम केलं। त्यामुळे सगळे लोक आता एकत्रच या ठिकाणी आले। त्यांच्या लक्षात आलं की ज्या मालकाला आपण अनेक वर्ष मदत केली, ज्या हे केलं, पण त्यांनी आपल्या सुद्धा भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे। नानांनी परवाच घोषणा केली की पत्रा तालीम जर एकत्र येण्यासाठी मला जर थांबायची गरज असेल तर मी जरूर थांबण्याचा सुद्धा मी निर्णय घेईन। परंतु तालमीच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपण आपली जी आजपर्यंत ॲक्टिव्हिटी होती, पत्रा तालीमचा जो दरारा होता तो दरारा कायम राहायला पाहिजे यासाठी सगळ्यांनी करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। यावेळी पद्माकर नाना काळे, मनोहर सपाटे, सतीश कोल्हारकर, सुनीता रोटे, नलिनी चंदेले यांच्यासह पत्रा तालीम मंडळाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।